एक ऐतिहासिक प्रसंग जो 144 वर्षांनी घडलाय। उत्तर प्रदेशाच्या प्रयागराजमध्ये 144 वर्षांच्या मोठ्या अंतरानंतर महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आलाय, ज्यामध्ये देश विदेशातील कोटीच्या संख्येने भाविक तसेच अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाकुंभ मध्ये सहभागी झालेत आणि त्यांनीही संगम घाटावर गंगा स्नान केले। प्रयागराजमध्ये आयोजित केलेल्या महाकुंभ मेळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण 144 वर्षानंतर हा मेळा भरला आहे। 13 जानेवारी पासून सुरू झालेला महाकुंभ हा 26 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे। या महाकुंभच्या मुख्य आकर्षण स्थळावर असलेल्या संगम घाटावर कोटीच्या संख्येने भाविकांनी गंगेत स्नान करून तत्वज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती साधली आहे। प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात यावर्षी देशभरातील तसेच विदेशातूनही अनेक भाविक आले होते। महाकुंभ मधून गंगा माता पूजनाचे विशेष महत्त्व आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रयागराज येथे भेट दिली आणि संगम घाटावर गंगा मातेचा अभिषेक व आरती केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा स्नान केल्यावर भाविकांशी संवाद साधला आणि भारत की आध्यात्मिकता और एकता का प्रतीक है महाकुंभ अशी टिप्पणी केली। या ऐतिहासिक महाकुंभ मधून न केवळ धार्मिक तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा संदेशही दिला जात आहे। कोटीच्या संख्येने भाविकांनी या महाकुंभ मधून साक्षात्कार घेतला आणि आध्यात्मिक उन्नती साधली। याच महाकुंभ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गंगा आरतीने महाकुंभला विशेष महत्त्व मिळालंय। 144 वर्षानंतर घेतलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाने देश आणि विदेशातील भाविकांना एकत्र आणलं आहे आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले आहे।